तर ही आहे आपली नवीन लाईट. एकदम छोटीशीच आहे पण खूप चांगलं तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आपली एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत, जी आहे ट्रेडिशनल मराठी लुक. म्हणजे जो सध्या वारीचा ट्रेंडिंग लुक चालू आहे, तो लुक आपण करणार आहोत आपल्या वेमध्ये. त्यासाठी मी ही साडी वेअर केलेली आहे, ग्रीन कलरची नऊवारी साडीमध्येच वेअर केलेली आहे. ही साडी आहे सहावारी, ती आपण नऊवारीमध्ये नेसतो तशी नेसलेली आहे आणि एक साधी हेअरस्टाईल बांधून घेतलेली आहे. तर आता आपण मेकअप करूया. आणि थँक्यू सो मच, तुम्ही लास्ट व्हिडिओला खूप जास्त प्रेम दिलं त्याबद्दल, आणि तो लुक तुम्हाला खूप आवडला. आणि असंच तुम्हाला अजून कुठले लुक करायला आवडतील आणि बघायला आवडतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट येऊ द्या की ही व्हिडिओ तुम्ही नक्की कुठून बघता, त्याच्यात तुमच्या शहराचं नाव ऍड करा, तर मला समजेल की ही माझी व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचली आहे. कळलं? तर नक्की कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्याला सपोर्ट करा. थँक्यू. आता आपण आपल्या मेकअपला सुरुवात करूया. आता आपला फेस वॉश करून घेतलेला आहे, तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा क्लीन करणार आहोत वेट टिश्यूनी. तर आपण फेस क्लीन करूया. फेस क्लीन केल्यामुळे काय होतं की आपल्या फेसवर काही डस्ट असेल किंवा काही सुद्धा घाण असेल किंवा आपली स्किन कुठे कुठे रफ झालेली असेल, तर ती क्लीन केल्यामुळे थोडी स्मूथ होते आणि त्याच्यामुळे आपला मेकअप सुद्धा स्मूथ दिसतो. आता आपला फेस आपण क्लीन करून घेतलेला आहे. त्याला थोडा ड्राय होऊन देऊया, मग नेक्स्ट स्टेप करूया. आता आपली सेकंड स्टेप आहे मॉइश्चरायझर. तुमचे स्किन बेस कसं आहे, ऑइली आहे, ड्राय आहे, त्यानुसार तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. माझा चेहरा थोडा फ्रेश नाही दिसत आहे, कारण थोडं तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे. बघू शकता तुम्ही. आता आपण प्रायमर लावून घेऊया. आपल्याकडे ब्लू हेवनचा प्रायमर आहे, ते आपण लावून घेऊया. जास्तच पडलं. शकता तुम्ही प्रायमर अप्लाय केलेला आहे. आता मग त्याला स्मूथली करून घेणार आहोत. हातावरचा प्रायमर पहिला पुसून घेत जा. जे काही तुम्ही हातावर घ्याल ते पहिला पुसून घेत जा, कारण ते आपल्या साडीवर लागण्याची शक्यता आहे. बघू शकता तुम्ही आपला प्रायमर आपण लावून घेतलेला आहे. आता याला थोडं सेट होऊ द्या, मग आपण ह्याच्यावर कन्सिलर लावून घेणार आहोत. छोटंवालं इनसाइडचं कन्सिलर आहे, ते आपण लावून घेणार आहोत.
शेड थोडी लाईट आहे, याच्यापेक्षा जो डार्क आहे कन्सिलर तो आपण डोळ्यांच्या खाली ॲड करणार आहोत. लास्ट टाइम आपण जो लावला होता आता आपण याला ब्लेंड करून घेऊया. तुम्हाला वन साइड ब्लेंड करून दाखवते बघा. आता आपण ही साइड ब्लेंडिंग करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता आपण दोन्ही साइडून कन्सिलर ब्लेंड केलेला आहे. तरी आपल्याला कुठे ॲड करावं वाटत असेल तर आपण ॲड करू. थोडं थोडं जे आपले पिंपल्सचे डाग दिसतात त्यांना आपण रिमूव्ह करू. त्याच्यासाठी मी एक शेड लाईटवाला घेतलेला आहे. एकदम असं पुसायचं नाही आहे, असं टॅप टॅप करूनच ब्लेंड करायचं. ते पूर्णपणे जाणार नाही कारण आपलं नॅचरल स्किनचं असल्यामुळे, पण आपण त्याला थोडं कमी करू शकतो. ओके, आता आपण नेक्स्ट स्टेप फाउंडेशन. तर फाउंडेशन आपल्याला सिम्पल मेकअप करायचं आहे, एकदम असं हेवी वाटला नाही पाहिजे आपल्याला. तर आता आपण फाउंडेशन अप्लाय करण्यासाठी फाउंडेशन आपण घेणार आहोत PNFचा. फर्स्ट आपण डार्क शेड घेणार आहोत. खूप कमी अमाऊंटमध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतर याला असं मिक्स करायचं फिंगरने आणि मग आता आपण ह्याला ब्लेंड करूया फाउंडेशन ब्रशने. मी डोळ्यांखाली फाउंडेशन नाही लावलेलं आहे कारण आपण नंतर कन्सिलर लावणारच आहोत त्याच्यासाठी. बघा आपण एक साईड ब्लेंड केलेली आहे आणि एक साईड ब्लेंड नाही केलेली आहे, तर किती डिफरन्स दिसतोय. तर तुम्हाला पण असं करायचं आहे. आता बघा मी फाउंडेशन एकदम असा व्हाईटिश लावलेला नाही आहे, जो आपली स्किन एकदम ब्राईट करतो, स्किन टोनच्या रिलेटच लावलेला आहे. ओके, तर आपण आता ही साईड पण ब्लेंड करून घेऊया. आता आपलं दोन्ही साईडचं फाउंडेशन ब्लेंड झालेलं आहे छानपैकी, बघू शकता तुम्ही. आता आपण कन्सिलर ब्लश कंटोरिंग करून घेऊया. आता पहिला कन्सिलर लावूया आपण. माझ्याकडे इनसेटचं हे कन्सिलर आहे, इरेझर, हेअर बेस इरेझर. आता पण कन्सिलर लावूया. कन्सिलरसाठी मी फाउंडेशनचाच यूज करत आहे, आपला सुपर स्टेवाला.
तो या फाउंडेशनपेक्षा एक शेड लाईट आहे म्हणून तो यूज करत आहे मी. थोडं मिक्स करायचं आहे असं. नंतर इथे एक डॉट, इथे एक, मध्ये एक, इथे इथे इथे, नंतर नाकावरती इथे इथे, ओके. त्याच्यानंतर आपल्याला ब्लश, लिक्विड ब्लश इथे 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 असं लावायचं नाही आपल्याला. 3 डॉट लावलेले आहे. त्याच्यानंतर आता कंट्रोलिंग करायचं. हे स्विस ब्युटीचं आहे. आता आपण जो मगाशी कन्सिलर ब्लेंड करायला ब्रश घेतला होता कन्सिलरचा, त्यानेच ब्लेंड करायचं आहे. पण थोडं याला सेट होऊन द्यायचं, त्याच्यानंतर ब्लेंड करायचं आहे, लगेच ब्लेंड नाही करायचं आहे. आता आपण ब्लेंड करणार आहोत. तर पहिला इथून सुरुवात करायची आहे. इथून टॅप टॅप करून अपवर्ड साईडला, त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, जेव्हा आपण या डायरेक्शनने केल्यानंतर प्रत्येकाचा लेअर दिसत आहे. ओके. डायरेक्ट इथून सुरुवात नाही करायची, या साईडला. ओके. आता एक साईड आपली ब्लेंड झालेली आहे. आपण दुसरी साईड ब्लेंड करूया. आता आपलं दोन्ही साईडून ब्लेंडिंग झालेलं आहे. आता आपण याला पावडरने किंवा कॉम्पॅक्टने फिक्स करून घेऊया. जी आपली फिटची आहे मॅटवाली, ती घेऊया. फक्त टॅप करायचं, त्याने ते फिक्स होऊन जाणार. बघू शकता आपली पावडरने आपण फिक्स केलेलं आहे. एकदम करेक्ट असं नाही केलेलं आहे, सध्या तात्पुरतं फिक्स केलेलं आहे. जेवढं आपण बाकीचं आता आपण आयब्रो करून घेणार आहोत. आयब्रोला फर्स्ट शेप देऊन घेणार आहोत. ओके. त्याच्यानंतर आयब्रो पेन्सिलने इथे डॉट द्यायचं पॉईंटला, आणि इथून मधीतून तो पॉईंट जोडायचा आहे. ओके. आणि मग हलका हलका लाईट लाईट तिथून शेप द्यायचा.
जोडायचं. आता आपले आयब्रोज डन झालेले आहेत. आता आपण आय शॅडो लावूया. मेकअपचा बराच सामान झालेला आहे माझ्याकडे. हळूहळू मी माझं मेकअपचं साम्राज्य तयार केलेलं आहे. पहिलं माझ्याकडे काहीच नव्हतं, काहीच म्हणजे काहीच नव्हतं. कोणाकडून मागायची तर कोण द्यायचं पण नाही, जीवावर द्यायचं. फर्स्ट बेसवाला जो कलर आहे स्किन टोनचा तो आपण अप्लाय करणार आहोत. आता बघा, ग्रीन साडी म्हणून मी ग्रीन लावणार तर असं नाही. आपल्या लुकवर पण डिपेंड आहे की आपण कुठला लुक करतोय. ओके, तर आता मी याच्यासाठी एकदम बेसिक लावणार आहे. आपला एकदम रेड आणि पिंक मिक्स करून एकदम लाईट वाला. बघू शकता तुम्ही मी सेम दोन्ही साईड लावून घेतलेलं. थोडंसं इथे खाली लावून घेणार आहोत, एकदम लाईट बेसिक. त्यातलेच उरलेले जे प्रोडक्ट आहेत ते ओके. आता आपण काजळ आहे ही वाली तीच वरतून अप्लाय करणार आहोत, लायनर नाही लावणार आहोत. आणि तिला आपण स्मॉच करणार. तसंच या साईडून सेम. आता काजळ आपण खाली लावणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आपण सेम लास्ट टाईममध्ये आपण जे केलेलं. ब्रश कुठे आहे, ब्रश कुठे आहे? हां, या ब्रशने डार्क ब्राऊन कलरने त्याला आपण त्याच्या खालून स्मच करणार आहोत. ओके, सेम या साईडून पण जरा आरशात जाऊन
करून येते. तुम्ही बघू शकता डोळ्यांचं लुक हे छान झालेलं आहे, एकदम स्वीट अँड सिम्पल. आणि आता आपण करणार आहोत लिपस्टिकचा पार्ट. ओके, तर आपण लिपस्टिकसाठी फर्स्ट आपण लिप बॉर्डर करूया डार्क. ओके, आपण त्याच्यामध्ये थोडा रेड कलर. एकदम सिंपल रेड कलरची लिपस्टिक अप्लाय केलेली आहे. आता आपण लिक्विड ब्लश सॉरी आता आपण मेकअप फिक्सर अप्लाय करूया. आणि याला ड्राय होऊन देऊया. आपला मस्कारा लावायचा राहिला होता, तर आपण पहिला फर्स्ट कॉल करून घेऊया आयलॅशेस. त्याच्यानंतर मस्कारा. आपला छानपैकी मेकअप फिक्सर ड्राय झालेला आहे. आता आपण याच्यावर लूज पावडर अप्लाय करूया. आता आपली लूज पावडर मस्तपैकी लावून झालेली आहे. आता मी थोडा हायलाइट पार्ट करूया.
स्वतः बनवलेलं आहे, हँडमेड ज्वेलरी आहे. तुम्हाला सुद्धा हवी असेल तर माझं इंस्टाग्रामवर पेज आहे मेहंदी आर्टिस्ट अक्षता, तर त्याच्यावर तुम्ही मला DM करू शकता आणि तुम्हाला असे सुंदर सुंदर हँडमेड ज्वेलरी भेटू शकते. नथ सुद्धा बघा. आता आपला सिंदूर राहिलाय, सिंदूर ऍड करूया आपण. तर हा सुंदर लुक तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा लुक कसा वाटला. एकदम सिंपल केलेला आहे, आपण हेवी मेकअप नाही केलेला आहे. आणि या लुकवरच्या व्हिडिओ, सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतीलच. तर खूप सारं प्रेम द्या. थँक्यू सो मच. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कसली बघायला आवडेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर चला, बाय. नमस्कार. तर आषाढी एकादशी निमित्त आपण हा लुक केलेला आहे. तर हा लुक तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्कीच सांगा आणि शेअर करा, कमेंट करा, चॅनलला आपला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.